वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। अपहरण प्रकरणात मोठी कारवाई। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची यशस्वी मोहीम। दोघांना अटक। करवीर तालुक्यातील भुये गावातून झालेल्या अपहरण प्रकरणात कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे। विशाल मोहन आडसोळ वय 26 राहणार भुये तालुका करवीर याचे 9 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री अज्ञात इसमांनी 4 चाकी गाडीतून अपहरण केले होते। या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान श्रीकृष्ण महादेव कोकरे राहणार कोपवाड तालुका मिरज जिल्हा सांगली, धीरज उर्फ हनुमंत नामदेव पाटील वय 56 राहणार कवटे पिरान तालुका मिरज जिल्हा सांगली, राजेंद्र परमेश्वर कट्टीमणी वय 33 राहणार कोपवाड MIDC जिल्हा सांगली यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने 10 फेब्रुवारी 2025 रोजी ताब्यात घेतले। त्यांच्या ताब्यातून अद्याप विशाल आडसोळ याची सुटका करून त्याला तातडीने कानडे हॉस्पिटल कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले। तपासादरम्यान गुन्ह्यात वैभव घाटगे, संग्राम धुमाळ, मारुती पवार आणि निखिल कांबळे यांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि त्यांच्या पथकाने वैभव रामचंद्र घाटगे राहणार मिरज आणि संग्राम सतीश धुमाळ राहणार इचलकरंजी यांना इचलकरंजी येथून एर्टिगा कार MH10 EE 8795 सह अटक केली। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून अपहरण श्रीकृष्ण कोकरे, मारुती पवार व इतरांच्या सांगण्यावरून केल्याचे त्यांनी मान्य केले आहे। सध्या निखिल विजय कांबळे आणि मारुती पवार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। पुढील कारवाईसाठी सर्व आरोपींना करवीर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।